अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग लाभार्थ्यांना गेले 7 ते 8 महिने मानधन मिळालेले नाही। या रखडलेल्या रकमेमुळे लाभार्थ्यांचे दैनंदिन जीवन, औषधोपचार आणि घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे अवघड झाले आहे। या गंभीर प्रश्नांची दखल घेत आम आदमी पक्ष, शिवसेना ठाकरे गट, कम्युनिस्ट पक्ष आणि जनता दल या पक्षांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत। सरकार फक्त घोषणा करते, पण प्रत्यक्षात गरजूंपर्यंत निधी पोहोचत नाही। हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयावर धडक दिली आहे, असे परखड मत आम आदमी पक्षाचे नेते नितीन गवळी यांनी व्यक्त केले। आंदोलकांनी मानधन लवकरात लवकर मंजूर करून थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली असून यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे। आज आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भाकप, जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं। आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना 6-6, 8-8 महिन्यापासून त्यांचं मानधन मिळालं नाही आहे। संजय गांधी श्रावणबाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे। त्यांना औषधालाही पैसे नाही आहेत। त्या म्हाताऱ्यांनी जाव कुठे, ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात, इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाहीत। आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकात, तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाली काढायचा होता हा प्रश्न, पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं? आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं। 22 तारखेपर्यंत त्यांचे 6-8 महिन्याचे पैसे आले तर ठीक, नाही तर 25 तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष, संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार।